नमस्कार बारामतीकर. सत्ता येते आणि जाते पण खुर्चीचा मोह काय सुटत नाही. बारामती नगर परिषदेची पहिली काउन्सिल बैठक आज पार पडली. पण ही बैठक जनतेच्या प्रश्नांसाठी होती की कार्यकर्त्यांच्या पुनर्वसनासाठी? निवडणुकीत दिलेल्या मोठ्या आश्वासनांचा विसर पडला की काय? कारण पहिल्याच बैठकीत विकासाऐवजी पदांच्या खिरापतीवरच जास्त चर्चा झालेली आहे. आज बारामतीला नवा उपनगराध्यक्ष मिळाला आणि 4 स्वीकृत नगरसेवकांची वर्णी लागली. पण या पदांच्या वाटपात सामान्य बारामतीकर कुठे आहे? लोकशाहीचा उत्सव संपून सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्या बारामती नगर परिषदेची पहिली काउन्सिल बैठक आज पार पडली. या बैठकीत जनहिताच्या मुद्द्यांपेक्षा पदपत्रात पाडून घेण्यावरच सत्ताधाऱ्यांचा जास्त जोर दिसून आलेला आहे. जनतेच्या पैशावर चालणाऱ्या या सभागृहात आज उपनगराध्यक्ष आणि 4 स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्याचा सोहळा थाटामाटात पार पडला. नगर परिषदेने मात्र आपली पहिली बैठक राजकीय पुनर्वसनासाठी वापरली. उपनगराध्यक्ष पदावर वर्णी लावून एका गटाने आपले वर्चस्व सिद्ध केले, तर स्वीकृत नावाखाली आपल्याच मर्जीतील 4 समर्थकांना नगरसेवक पदाची लॉटरी लावून देण्यात आली. जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींसोबत आता हे मागच्या दाराने आलेले 4 शिलेदार शहराचा विकास करणार की फक्त पक्षश्रेष्ठींची मर्जी राखणार, असा सवाल जनतेतून विचारला जात आहे. निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने हवेत विसरली का काय? पहिल्याच बैठकीत पदांच्या वाटणीत दंग राहिलेल्या या नगर परिषदेकडून बारामतीकरांना काय न्याय मिळणार? उपनगराध्यक्ष आणि या नवीन 4 स्वीकृत नगरसेवकांनी आता तरी एसी दलातून बाहेर पडून गल्लीबोळातील समस्यांकडे लक्ष द्यावे.